मित्रो नमस्कार. आज आपण आलोय पंढरपूर तालुक्यातल्या पळशी गावात. एक अशी ग्रामीण भागातली माऊली आपलं दैनंदिन जीवन जगत असताना, शेतातली कामं करत असताना जे काही छोटे मोठे त्यातले आनंद आहेत, ती छोटी मोठी कामं करत असताना त्यातला जो उत्सुकता आहे ते त्या सगळं सोशल मीडियावरती अपलोड करतात. आणि मित्रांनो, असं नाही आहे बरं का की शहरात पाहिजे, पिझ्झा बर्गर पाहिजे, असं खूप सगळं चकाचक पाहिजे आणि तरच हे लोक डोक्यावर घेतील, असं नाही आहे मित्रांनो. ग्रामीण भागातलं अस्सल टॅलेंट, आपण अनेकदा म्हणतो माणूस खूप शिकलेला पाहिजे, खूप सवरलेला पाहिजे, खूप काही पाहिजे, तेव्हा ते सगळं आत्मविश्वासाने बोलतात, असं नाही आहे. शेतकरी कुटुंबात राहून सुद्धा दैनंदिन काम करत असताना त्यातल्या अनेक गोष्टींवर अडचणींची मात करून ते त्यांचा आनंद घेतात आणि सोशल मीडियाने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं मित्रांनो. एक ग्रामीण भागातली महिला ट्रॅक्टर चालवते, शेतात नांगरते, हे खूप कौतुकास्पद आहे मित्रांनो. एक तुम्हाला सांगतो गोष्ट, मुठभर सर्वेंच्या आधारे असं म्हणता येणार नाहीये की बाबांनो स्त्रियांना खूप स्वातंत्र्य किंवा खूप पुढाकार आहे त्यांचा, असं नाही मित्रांनो. पण ज्यांना ज्यांना ते पुढाकार मिळतो, ज्यांना ते स्वातंत्र्य मिळतं, निश्चितपणे त्यांचे पती कट्टर पुरुषी मानसिकतेचे नसतात. जेंडर इक्वॅलिटी हा खूप मोठा मुद्दा आहे, पण तसे नसतात. ते त्यांना सपोर्ट करणारे असतात. आणि म्हणून तर अशा तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या अनेक महिला सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवरती येतात आणि तिथं स्वतःला प्रेझेंट करतात आणि ते लोक त्याला डोक्यावर घेतात. त्यांना खूप जणांनी, आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल. आज त्यांच्यासोबत आहोत. त्यांची शेतातली जी कामं करतानाची व्हिडिओ आहेत, त्या शेतात दैनंदिन कशी कामं, त्यांचं शेड्यूल कसं असतंय, आज आपण हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यांच्या शेतात बसलोय, आंब्याच्या झाडाखाली. सकाळचे मित्रांनो 9:15 वाजलेले आहेत. मुलाखत घेतोय आपण अतिशय सविस्तर. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं एकदा नाव एकदा सांग. माझं नाव स्वाती नाना काळे. स्वाती नाना काळे. तुम्हाला प्रेरणा कुठून आली की बाबा हे सगळे व्हिडिओ टाकूया आपण? ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे पल्लवी मोरे म्हणून. ओके. तिचं असं एक आम्ही आपलं असं बोलण्यासाठी तिने कॉल केलेला. ओके. आणि मग ती म्हणली अगं माझं रेसिपीचं चालू आहे युट्यूब वगैरे असं तसं. पण तिचा एक कॉल माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होईल असं मला नव्हतं वाटलं. मग ती सांगते तर ठीक आहे म्हणलं, बाबा आपण जे आपलं आहे ते दैनंदिन जीवन टाकूया. आपण जे काम करतोय वगैरे असं, ते एडिटिंग वगैरे मला काय असं जमत नव्हतं. पण ते आता म्हणजे खूप सहजपणे आपल्याला जमायला भेटतं. त्याच्यानंतर तिनं सांगितलं तर म्हणलं आपण बघूया, ट्राय तर करूया जमते का नाही वगैरे. मग त्याच्यानंतर मी जे काम करते ते आपल्या मुलांना किंवा मिस्टरांना शूट करायला लावते आणि ते एडिटिंग करून. तुमचे पतिदेव तुमचे कॅमेरामॅन असतात? हो हो. कारण मुलं शाळेला गेल्यावर म्हणजे शूट करायचं त्यांच्याकडेच असते. क्या बात आहे. तुमचा एक जास्त व्हिडिओ कोणता व्हायरल झाला होता? तो नांगराचा. नांगरलेला मी शेत नांगरलेला. तुम्ही तो बघाल स्क्रीन वरती. शेतात नांगरत असताना तो व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा काय नांगरून काय पेरणी काय करणार होता त्याच्यानंतर का काही दुसरं? मका टाकायला. तुमच्या जर्सी गाई आहेत ना? हो आहेत की. किती गाई जर्सी? 10 दुधाच्या होत्या आणि 4 कालवडी होत्या. 4 कालवडी आणि 10 दुधाच्या जर्सी. रोजचं दूध किती जातं मग? म्हणजे ते आता गाई वेलेंवर असते ना, एकदम वेल्या तर भरपूर जातं आणि माग पुढे वेल्या तर मग कमी जास्त होतं, असं होतं. म्हणजे आता खरं सांगू ना, माऊलींचा स्वभाव असा की त्या अतिशय जेन्युइनपणे त्या शेतीत सगळं समरस होऊन ते करतात. म्हणजे कुठून कसं येतं हे सगळं? म्हणजे आपण बाबा शेतीत एवढं जेन्युइन लक्ष घातलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार मित्रांनो, ही शेवटची पिढी आहे की ज्यांना शेती करायची खूप आवड, आणि ते कसंही असो, आपलं कुटुंब कसंही असो, आपला पती कसाही असो, त्याच्यासोबत संसार करून शेती करणारी ही शेवटची पिढी आहे मित्रांनो. याच्यानंतर त्याला बिझनेस म्हणून किंवा खूप काही शिकून किंवा काहीतरी अशा वेगळ्या अँगलने शेतीकडे येतील, पण आपला तो दैनंदिन पारंपरिक व्यवसाय म्हणून असं बघणारी ही शेवटची पिढी आहे मित्रांनो. आहे सकारात्मक भरपूर आहेत शेतीतल्या गोष्टी, तर ते कसं? नाही बरोबर आहे. कसं असतं माहितीये का, आपण आता समजा आपण शाळा शिकत असतो किंवा एखादा बिझनेस करत असतो किंवा नोकरी करत असतो, बरोबर, आपण ती समोर किती आवडीने त्यात आपण ती किती आवडीने बघतोय. किंवा आता आपण आपल्या आवडीचं क्षेत्र येईपर्यंत वाट बघायची, मग आपला वेळ वाया घालवायचा. त्याच्यापेक्षा जे आहे त्यात आवड निर्माण करायची. मग कसं आपण सक्सेस नाही होणार? मग माझी
म्हणजे हे माझे वडिलांच्या कृपेनं खरं तर हे माझी आवड वेगळीच होती. काय होती तुमची आवड? माझी आवड होती मला कमीत कमी पोलीस तरी व्हायचं होतं. ओके. तुम्ही PSI पण PSI किंवा पोलीस म्हणजे एक त्या क्षेत्रात मला जायची आवड होती. तुमच्या बहिणी पण सगळ्या? हो, माझ्या दोन्ही बहिणी पोलीस आहेत. पण माझ्या पप्पांचं आवड होती की नाही मला ही मुलगा आपली शेतकऱ्यालाच द्यायची. त्यांनी मलाही शेतकऱ्याला दिली, दुसरी ही माझ्या शेतकऱ्यालाच दिली आणि आता तिसरी पण स्वतः पोलीस असून सुद्धा तिच्यासाठी शेतकरीच मुलगा बघते. बघा मित्रांनो, हे खूप घेण्यासारखं. पुढे आणि मग ते आता मग आपल्याला आले ना हे क्षेत्र आपल्याला दिलंय बघून, तर त्यात आपण संघर्ष तर करायचाच, पण त्यात आपण आवड कशी निर्माण करायची किंवा जे आहे त्यात ऍक्सेप्ट कसं करायचं हे. आता याच्याशिवाय तर शेतीविषयी आपल्याला दुसरा ऑप्शन नाही. तर आहे ना शेती, तर ती कशी एक चांगल्या लेवलला आपण नेऊन ठेवायची किंवा कशी आपण चांगली पिकवायची हे आपलं सातत्याने चालू ठेवायचं. त्याच्यानुसार मी त्यात एक आवड निर्माण झाली मला शेतीची. मला लग्न झालं त्यावेळेस मला काही येत नव्हतं. बघा मित्रांनो, काही सुद्धा येत नव्हतं, पण नंतर मी शिकत गेले आणि जसे शिकायला लागले तर त्यात असं अरेच्या ही शेती आहे ना, हे तर आपण कुठली गोष्ट मागं ठेवायचीच नाही. अगदी खुरपणीपासून ते बैल राखण्यापर्यंत मी बैल पण म्हणजे ते परत ट्रॅक्टर चालवते किंवा गाडी चालवते किंवा पेरणी करते, काहीही. पेरणी एक स्किल आहे मित्रांनो. ते जर आपण ज्यावेळी मुठीतनं त्याला काय चाड्यातनं ज्यावेळी आपण ते दाणे सोडत असतो ते जास्त पडले नाहीत पाहिजेत आणि ते कमी पण पडले नाही, ते मापात पडले. हे स्किल आहे. अनेक जण शहरी भागातली ही मुलाखत लोक बघत असतील, पण हे स्किल आहे. पुढे मग त्याच्यानुसार मला आता आहे ना हे क्षेत्र आपलं, तर अरे याच्यातच आपण उच्चांक गाठायचा किंवा याच्यातच आपण आपली आवड निर्माण करायची. त्याच्या अनुसाराने मी गेले करत तर ते तुमचं लग्नानंतर 12वी पर्यंतचं शिक्षण झालं, म्हणजे लग्न 10वीत असताना? 10वीतच झालं. मी नंतर 2 वर्ष बाहेर. पतींनी कसं स्वातंत्र्य दिलं, तुम्ही करा शिक्षण वगैरे काय, म्हणजे ते कसं? त्यांनी पण बोलले की तुला, म्हणजे माझी खूप इच्छा होती शिकायची पुढं. म्हणजे ठीक आहे तुला शिकायचं तर शिक किंवा ही कर, पण कसं असते एक लग्न झाल्याचं त्या लेडीचं एक ती म्हणजे तिचं काय म्हणते त्याला दैनंदिन जीवन ते वेगळंच होतं आणि आपल्या आई वडिलांच्यात असते तेव्हा वेगळंच होतं. एक आई वडिलांना कसं वेगळा सपोर्ट असतो, आपण शाळा ते शाळाच करतो आणि नंतर मग कसं नवरा सासू सासरे मुलं याच्यातून ती म्हणजे त्याचं आयुष्य बदलून जातं. अरेच्या म्हणलं आपलं नको, आपण थांबूया इथंच, आपण जे काय ते आपण आता स्वतंत्र आपलं जे जीवन आहे ते शेतीतच वाहून घेऊया. मी तुम्हाला खरं तर PSI पर्यंत जायचं होतं, पण त्या शेतकरी अशा अनेक महिला आहेत की ज्यांना खूप काही करिअर करायचं असतं, पण त्यांच्या आयुष्यातले टर्निंग पॉइंट तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे परिस्थिती ऍक्सेप्ट करून पुढे चालणं. बरोबर आहे. तर त्या बागायतदार झाल्या मित्रांनो, आणि हे ग्रामीण भागातल्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. मला या ठिकाणी एक दुसरी महत्वाची गोष्ट, खरं तर ग्रामीण भागात स्त्रियांना म्हणावं तेवढं स्वातंत्र्य नाहीये माऊली, अजिबात नाही. एक कट्टर पुरुषी मानसिकता विषासारखं काम करते, त्याचा अनेक समजदार लोक तिरस्कार पण करतात त्या कट्टर पुरुषी मानसिकतेचा. तुम्हाला तुमच्या पतीचं सहकार्य यात कसं भेटतं, एकदा खुलून सगळ्या महाराष्ट्राला सांगा, आणि म्हणजे ज्याच्यामुळं अनेकांना आदर्श मिळेल. नाही, माझं ही 99.99% सगळं क्रेडिट आहे ते माझ्या मिस्टरांनाच मी देईन खरं तर, कारण त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. आणि प्रत्येक लेडीज मध्ये किंवा प्रत्येक महिलामध्ये कोणता ना कोण देवाने तिला गुण दिलेलाच असतो. तो फक्त सादर करायला तिला एक मागून शाबासकीचा सपोर्ट पाहिजे असतो, आणि तसा सपोर्ट एक 70-80% महिलांना भेटत नाही, आणि ग्रामीण भागाकडे तरी 100% भेटत नाही. ऐका मित्रांनो, पण तसं मग मला म्हणजे माझे जे आहे ऑलरेडी सगळ्या महिलांमध्ये असतच, आणि पण ते सपोर्ट सादर करायला किंवा एक प्रदर्शित करायला ती मला माझ्या मिस्टरांची सपोर्ट भेटला. खरंच त्यांचंच मी पहिलं थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मी आज जगासमोर आले. खरी गोष्ट आहे. रोजचं दूध किती जातं आता? रोजचं सध्या 50-55 लिटर जातं. रोज 50. मित्रांनो, रोजचं 50-55 लिटर दूध जाते, आणि ते 50-55 लिटरचा आकडा तुम्हाला ऐकून असं खूप खुश वाटत असेल, पण त्याच्या पाठीमागची मेहनत एकदा सांगा तुम्ही. मेहनत आहे. कसं आहे ते लहान बाळाचं कसं असतं, त्याला ती भूक लागली की लगेच दूध पाजावं लागतं, किंवा त्याला रडायला लागलं की लगेच सांभाळावं लागतं. तसं आमचं पण आहे.
कुठं आपण बाहेर गेलो तर ती संध्याकाळी 6च्या टायमिंगला पाहिजेच घरी, पाहिजे किंवा सकाळी कितीही महत्वाचं काम असेल तर ती सकाळच्या त्यांचं चारा पाणी वैरण धारा ते कंटिन्यू करायच लागते. मग समजा पाऊस पडत असेल किंवा कितीही थंडी पडली असेल किंवा कितीही ऊन पडलं असेल तर ते कंटिन्यू आमचं ती शेड्यूल थांबून ठेवायला चालतच नाही ना. ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे सकाळी ऑफिसचं टायमिंग 9 वाजता, संध्याकाळी 7-7:30 पर्यंत ऑफिस संपतं आणि दुसऱ्या दिवशी काही करून 9 वाजता ऑफिसला जायचं असतं मित्रांनो. ते पण एक प्रेशर आहे. पण तिथं बसून लोक अनेकदा म्हणतात की अरे शेतात भारी असतं कधी पण चालतं. नाही मित्रांनो, इथं पण धारेच्या वेळेला टायमावर यावं लागतं आणि सकाळी सुद्धा धार टायमावर काढायला लागते. जनावरांची कास नाही तर तटतते, ऑटोमॅटिकली दूध गळायला चालू होतं, ऑटोमॅटिक दूध गळतं आणि त्या जनावरांना त्याचा फिजिकल त्रास होतो, मस्टडी होणं, मस्टडी होते. हा बरोबर. हे मित्रांनो लक्षात घ्या, प्रेशर सगळीकडे आहे, फक्त त्यात आनंद शोधणारे तुमच्यासारखे फार कमी असतात. हो. तुम्हाला आजूबाजूचे लोक काय म्हणतात सोशल मीडियावरती व्हिडिओ नाही बरेच म्हणजे एक 95% लोक म्हणजे छान शाबासकीची कौतुकाची थाप देतात. पण असं आहे की आता देवाला पण चुकलं नाही वाईट बोलणं खाणं. मग आपण तर एक माणसं आहोत, थोडं 5% तेवढं ऍक्सेप्ट करायचं. ज्या महिला सोशल मीडियावरती आपले व्हिडिओ टाकू इच्छित आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, त्यांनी खरंच आपल्या जे कौशल्य आहे ते तुम्ही सादर करा. मग असं आहे की तुम्हाला थोडं चांगलं बोलणं भेटल किंवा थोडं वाईट भेटल, पण आपण प्रसिद्धी होणार आहे किंवा आपण एक सक्सेस होणार आहे. संघर्ष हे कुठल्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीत आहेत, संघर्ष आहे. मग आपल्याला सक्सेस व्हायचंय म्हणल्यावरती कसं आहे, मग थोडं वाईट थोडं चांगलं, कधी उन्हाळा कधी पावसाळा हे असतेच की. मग तसं ज्यांना खरं इच्छुक आहेत ज्या महिला टाकणाऱ्या किंवा हे, तर त्यांनी बिनधास्तपणे आणि मेन पॉइंट म्हणजे आपल्या मिस्टरांची जर त्यांना साथ असेल ना तर त्यांनी कधीच थांबू नये. मी असं म्हणते मेन पॉइंट त्यांना जर मिस्टरांचे फक्त मिस्टरांच्या विरोधात नको. मिस्टर अरेच्या ते म्हणजे कारण ती त्यांच्या संसारावर त्याचा दबाव येईल अशा हिशोबानं. पण काय असतं माहितीये का, शक्यतो ग्रामीण भागातल्या महिला खूप खूप गोष्टींचा विचार करून खूप जपतात मित्रांनो. मी ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यानं बघितल्या. खूप सगळ्या गोष्टीचा विचार करून संसार जपत असतात, तरी पण नवऱ्याकडनं बंधनं असतात. हो बरोबर आहे की. त्या नवऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही कसं असतंय, आता प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नसती भेटत आणि प्रत्येक पावलावर आपल्याला म्हणजे आता आपल्याला पाहिजे असतं अरेच्या हे असं मला पाहिजे, तिथं मला तसं पाहिजे, तर तसं मिळतच नाही ना. मग ती कधी नवऱ्याकुंड कधी बायकोकुंड असं दोघांकुंड ही कधी इकडचं कधी तिकडचं, याच्यानुसार आपण ती पुढे न्यायला पाहिजे. आणि स्त्रियांकडे सहन करण्याची क्षमता जास्त असते, म्हणजे भरपूर असते, पण ते सहन करते ते म्हणून समोरच्यानं पण त्याला किती अजून खाली दबाव खाली आणायचं, मुद्दा महत्त्वाचा. ते त्या नवऱ्याला पण अरेच्या ती पण एक स्त्री आहे, ती पण एक कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी मुलगी आहे आणि आपली पण बायको आहे, आणि बायको शिवाय कुठल्याही नवऱ्याचं जीवन हे म्हणजे अर्ध आहे मी तर म्हणेन. खरी गोष्ट. मग तसं ती आपल्याला पावलोपावली आपल्याला सोबत आहे देते, तर तिला आपण कसं जपलं पाहिजे. खरंय मित्रांनो, ह्यांनी खूप गोष्ट महत्त्वाची सांगितली. बायको विना नवऱ्याचं जीवन अपुर आहे आणि नवऱ्याचं पण बायको विना अपुर आहे आणि बायकोचं पण नवऱ्या विना अपुर आहे. तर ही गोष्ट समजून घेऊन पुढे जाण्याची आहे. ग्रामीण भागातले अनेक लोक तुमचा व्हिडिओ बघतात, पण कधी कधी काय असतं नवऱ्याला पण व्हिडिओ करायचे असतात पण बायको करू देत नाही, त्यांना काय सल्ला द्याल? नाही तसं काय नाही. दोघांनी, मी एक काल परवा व्हिडिओ टाकले बघा, 36 गुण जुळण्यापेक्षा विचार जुळणं महत्वाचं आहे. त्यावेळेस ती दोघांनी नवऱ्याचं पण बायकोनं समजून घेतलं पाहिजे आणि बायकोचं पण नवऱ्यानं समजून घेतलं पाहिजे. दोघांच्या समजुतीवर तो संसार चाललेला असतो आणि तू पुढे न्यायचं ती किती ते आपल्यावर डिपेंड राहतं. नाही खरी गोष्ट. तुमची मुलगी पण एक स्टेट पातळीवरची खेळाडू आहे स्पोर्टमध्ये. त्या PSI होऊ शकल्या नाहीत, जे पण काही परिस्थिती स्थिती असेल त्याच्यामुळे, पण त्यांच्या मुलीला त्यांना PSI करायचंय मित्रांनो. तर त्यांचं कुठं आहे सराव वगैरे कसा सुरू आहे आता? तिला आता शाळेतूनच भेटतो, म्हणजे अजून आम्ही तिला अकॅडमी वगैरे काही लावली नाही. तिच्या स्वतःच्या स्वकौशल्यावरच ती इथपर्यंत गेली, स्टेट पर्यंत गेली. फक्त जे काय सपोर्ट आहे तो फक्त आम्ही तिला कुठं मॅचला नेणं किंवा कुठं काय असं काय आणून देणं किंवा असं म्हणजे बाकीच्या जनरल ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आम्ही सपोर्ट करतो. आणि खूप कौतुकास्पद आहे. आणि त्या तुम्हाला शेतात पण म्हणजे सगळे काम करू लागते मला, अगदी रानातून चारा नेईपर्यंत जर्शीच्या धारा काढेपर्यंत सगळी कामं करू. कितवीला आहे ते? आता 9वीला आहे. सगळी शेतातली कामं धारा पण काढते आणि स्वयंपाकात पण मदत करते. सगळं मदत करू लागते. हे कल्चर मित्रांनो
शेती, माती, संस्कृती आणि दैनंदिन जीवनात असतानाची ऍडजस्टमेंट हे सगळं कुठं शिकायला मिळतं जास्तीत जास्त प्रमाणात तर गावाकडे आणि शेतीत. हे नाकारून चालणार नाही. जे तरुण शेतीत येऊ इच्छित आहे, ज्या मुली शेतीत येऊ इच्छित आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता तरुणांना मला पण बऱ्याच कमेंट देताय शेती करायला आवडत नाही. ओके, तर मी त्या मुलांना खरं सांगू इच्छिते, तुम्हाला बर्थडे पार्टी करायला आवडते, 16व्या वर्षात ड्रिंक घ्यायला आवडते, 50ची स्पीड असायला म्हणजे चालवणाऱ्यापासून 100ची स्पीडनं गाडी पळवायला आवडते, आणि तुम्हाला वडिलांची शेती करायला आवडत नाही. किती सुंदर उदाहरण आहे मित्रांनो माऊलीने दिलेलं. ऐका तुम्हीच. असं नाही ना. आणि 10,000ची नोकरी करायला आवडते, परत गाव सोडून तुम्ही तिकडे बेरोजगारी म्हणून शहराकडे राहायला आवडतं. मग आपल्या वडिलांची पारंपरिक शेती करायला त्यात कशाच लाज नाही. क्या बात आहे. मग असं नाही. आणि तुमची काय मुलांचा अपेक्षा असतात, अरे मी इंजिनियर झालोय, मी एवढी डिग्री कम्प्लीट केली किंवा माझं शिक्षण एवढं झालं मग मी शेती करूया. अरे तसं नाही ना. तुम्ही म्हणजे डिग्री घेतली, शिक्षण घेतले, पण तुम्हाला नोकरी लागण्यापर्यंत तुम्ही जो काळ आहे, जो वेळ आहे, तो वाया घालवण्यापेक्षा आहे ती वडिलांची शेती करायला काय अडचण आहे. ऐका मित्रांनो, मग तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्राची वाट म्हणजे येण्याची वाट बघण्यापेक्षा आहे त्यात आवड निर्माण करा ना. खूप महत्वाचं. हे एकमेव संधी म्हणजे आपली शेती. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की शिक्षण घ्यायचं नाहीये, शिक्षण पाहिजेच. शिक्षण काळाची गरज आहे, पण त्याच्याबरोबर व्यावहारिक ज्ञान महत्वाचं आहे. केवळ डिग्रीला अर्थ नाही, व्यावहारिक ज्ञान, आणि ते शेतीतून आपल्या आसपासच्या परिस्थितीतून अनेकदा मिळत असतं. खरी गोष्ट आहे. तुमचा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या खूप महिला बघतात. हो, सगळेजण बघतात. त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? महिलांना मुळात कुठल्याही महिलांना काय सांगायची आवश्यकता पडत नाही. त्या म्हणजे स्वतः पहिल्यापासूनच एखादं म्हणतो ना आपण, एखादं मूल अंगचं शहाण असतं. त्यांना ती देवाने दिलेली एक कौशल्यच आहे मित्र म्हणेन. कारण त्यांना कोणत्या, आता तुम्ही ऐकून घ्या, एक म्हणजे किती जरी वाईट वेळ आली किंवा किती जरी वाईट दुष्काळ पडला तर कोणती महिला शेतकरीने कधी आत्महत्या केली का? ऐकून नाही, खरंच आहे. आणि कारण त्यांना संघर्ष करण्याची ही प्रत्येक महिलेकडे सहानुभूती असते, सहन करायची बी असते, संघर्ष करण्याची बी असते. मग तसं महिलांना कुठल्या सांगायची आवश्यकता पडत नाही. एखाद्या पुरुषांना सांगायचे, अरे तुम्ही दारू पिऊ नका, किंवा तुम्ही ते जुगार खेळू नका, किंवा तुम्ही बाहेर असं काय म्हणजे वाईट मार्ग करू नका, हे एखाद्या पुरुषाला सांगावं लागतं, पण एखाद्या स्त्रीला सांगावं लागत नाही. अरे तू मुलांकडे लक्ष दे, किंवा तू पाहिजे तेव्हा आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कर, किंवा तू शेतातलं काम कर. हे आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना तर सांगावंच लागत नाही मुळात. तुम्ही तो पाठीमागे व्हिडिओ टाकला होता ना की शेतकरी आमच्या शेतकरी बायकांना पण खूप टेन्शन असतं. काय काम असतं. नाही तर त्या पण म्हणले असते, अरे मला मुंबईला न्या, मला इकडे न्या, मला तिकडे. काहीतरी पाठीमाग तुम्ही गाणं टाकलं होतं ना, राया मला मुंबईला शॉपिंगला न्या. ते असं आहे. म्हणजे ते एक कॉमेडीच्या माध्यमातून मी टाकलं होतं, पण तो खरी रिअलिटी ना ती. मी तुम्हाला प्रश्न विचारणार कारण ती वस्तुस्थिती आहे. पण ती कसं आहे, माझं व्हिडिओ बनवण्याचं मागचं एक कारण आहे का, माझं एक धोरण आहे. कसं, आपलं एक पाऊल स्वच्छतेकडे तर दुसरं पाऊल आपलं शेतीकडे, असं मी म्हणेन. एक पाऊल स्वच्छतेकडे, म्हणजे हे ब्रीदवाक्य आपल्या आता चालूचे सध्याचं. एक पाऊल आपलं स्वच्छतेकडे तर दुसरं पाऊल आपलं शेतीकडे पडलं पाहिजे असं. आणि व्हिडिओ बनवण्याच्या माग म्हणजे कारण प्रत्येक जण जगावेगळं मी काहीच करत नाही. अगदी बरोबर. मी शेतीच म्हणजे प्रत्येक जण शेती करतो, ट्रॅक्टर चालवतो, व्हिडिओ बनवतो, एडिटिंग करतो, सगळंच करतो. पण याच्या मागचं धोरण काय की माझे व्हिडिओ आता मिलियन क्रॉस झालेत, पण त्या मिलियन लोकांमध्ये एक 10 जरी लोकांनी किंवा 10 जरी तरुण मुलांनी अरे त्या ताई करतात मग आपण का नको, असं जर म्हणून शेतीकडे वळाले तर मी माझ्या व्हिडिओचं सार्थक मानेन. बघा मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपण वापर करून आपलं आयुष्य उज्ज्वल, समृद्ध, आनंदी करू शकतो. खरंच खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. अजून गप्पा मारायचे, अजून व्हिडिओ असणार आहेत तुमचे, पण शेती आणि त्यांचं दैनंदिन आयुष्य व्हिडिओच्या या माध्यमातून जाणून घेतलं. अजून पुढचा एक व्हिडिओ आहे त्यांचा की जो वैवाहिक आयुष्य आणि आजकालच्या मुलामुलींच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा या सगळ्या विषयावर एक पुढचा व्हिडिओ आहे. तोही व्हिडिओ नक्की बघा. पण तुम्हाला खरंच खूप धन्यवाद. तुमच्याजवळ इतकं चांगलं बोलण्याचं कौशल्य आहे, आणि तुम्ही मनमोकळेपणाने बोलता, आणि स्वातंत्र्याचा अतिरेक न करता
स्वातंत्र्याचा योग्य फायदा घेऊन तुमचं आयुष्य जगताय, खूप आनंदाचं आहे. तुमच्या पतिदेवांसाठी खूप खूप शुभेच्छा, त्यांनाही आमचं धन्यवाद आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.